पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, आमच्याकडे पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर, पहिली उघडताना दा. होम मिनिस्टर, रोज रोज विसर येणार. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्समध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा भाग हा मी एकटाच दिसणार, कारण आजचा भाग वेगळा आहे. या भागामध्ये आज स्त्री शक्ती दिसणार नाही, तर तिला फक्त आपण ऐकणार आहोत. कारण तुम्हाला माहितीच आहे, काही ना काहीतरी वेगळं आपण नेहमी होम मिनिस्टरच्या कार्यक्रमातून करत असतो. आणि नवरात्र विशेष भाग सुरू असताना अशा स्त्री शक्तीचा, कारण या स्त्री शक्तीचा आवाज ऐकणं हाच एक आनंद आहे. आता हा आवाज कोणाचा, तर ज्यांना आपण आमंत्रित करणार आहोत. मला तर टेन्शन आलं आहे आज. आणि टेन्शन अशासाठी आलं आहे कारण समोर बघून, समोर व्यक्तींकडे बघून या बोलतात की नाही, यांना फक्त वेगवेगळी बटन आणि माईक असल्यावरच या बोलतात, असे अनेक प्रश्न मला नेहमी पडत असतात. कारण व्यक्तीशी, समोर असलेल्या व्यक्तीला बघून संवाद साधला जातो, जे करणं सोपं असतं असं मला नेहमी वाटतं. पण बऱ्याचदा कुणीच नाही, डोळेही उघडे. आणि अशा वेळेला हे सगळं कसं काय विश्व तयार असतं, प्रश्न आहे. तर सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. बालपण कुठे गेलं? संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादमध्ये. बरं, मी काय म्हणतो, असा संवाद होणार नाही. स्टुडिओतनं जर इथे आलात ना, तर इतके दिवस सगळेजण आवाज ऐकतायत, आता दर्शन सुद्धा होईल ना. नक्कीच तुम्हाला भेटण्यासाठी मी येते, पण त्याआधी ऐकवतीये मस्त गाणी माझ्या सगळ्या लिस्नर्सला आणि पोहोचते तुमच्या स्टुडिओमध्ये. संपूर्ण पुण्याला जिच्या गोड आवाजाची आहे ओळख आणि रोज संध्याकाळी जी देते तुम्हाला सोबत, बोले तो शाम के सफर की साथी, अर्थातच आरजे शो सोनाली रानडे. गुड इव्हनिंग. मी तुमची शो सोनाली. नवरात्र स्पेशल एपिसोड मध्ये आपण बोलणार आहोत महाराष्ट्राचे लाडके भाऊजी बोले तो आदेश बांदेकरजींसोबत अगदी थोड्याच वेळात. मी तुम्हाला कुठे एका वेगळ्या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला लगेच आता थोड्याच वेळात जो आहे आपला टीव्ही लावायचा आहे, सगळ्या फॅमिलीसह बसायचं आहे आणि पाहायचं आहे झी मराठी. आणि तिथे येणार आहेत होम मिनिस्टर या शो मध्ये मी माझ्या फॅमिलीसह. सो नक्की एन्जॉय करा. नमस्कार. नमस्कार. काय सगळ्यांना आवाज ऐकायची सवय आहे, त्यामुळे म्हटलं आज दर्शन घडलं तर बरं ना. तर देवी कशी प्रकट होते असं म्हणतात की नाही, तसं तुम्ही आता प्रकट झालेले आहात नवरात्र. थँक्यू सो मच. म्हणजे खरं तर आतापर्यंत आपण अनेक वेळेस फोनवरती बोललेलो आहोत आणि तुम्ही माझ्या स्टार कट्ट्यावरती आलेला आहात रेडिओ सिटी, पण आज मी होम मिनिस्टरच्या म्हणजे आदेश भाऊजींच्या स्टार कट्ट्यावरती आली आहे. नाही, कारण कसं आहे की हे 9 दिवस तुमचेच आहेत, कारण तुम्ही स्टार आहात सगळ्याजणी. कारण दुर्गेची वेगवेगळी रूपं कशी असतात तशीच, पण हा वेगळा आवाज नेहमी सगळे ऐकत असतात. आता विचारतो, बालपण कुठे गेलं? माझं बालपण औरंगाबादमध्येच गेलेलं आहे आणि शिक्षण पण तिकडेच झालेलं आहे. नोकरी पण तिकडे काही दिवस केली, पण नंतर मग पुण्यामध्ये आता शिफ्ट झाली आहे. हे असं आवाजाच्या क्षेत्रात काम करताना ना मला नेहमी प्रश्न कसा पडतो, की आता मी पण संवाद साधतो, पण समोर कोणी नसेल तर मला काही सुचत नाही. तुमच्या समोर कसं माईक असतात आणि सगळे बटणं असतात, बरोबर, पण आत्ताही तुम्हाला कोणी ओळखणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या कार्यक्रमाची अनाउन्समेंट करणार नाही. पण लोक मला विचारणार की कशावरून याच आहेत त्या, तुम्ही दुसऱ्याच कुठल्या वहिनीला घेऊन तर नाही ना आलात. असे प्रश्न विचारायच्या आधी एकदा जरा तुमच्या पद्धतीने होम मिनिस्टरची ओपनिंग करा. हो, म्हणजे मलाही जरा असं वाटेल की म्हणजे जरा पण आता माझ्या रोलमध्ये आली आहे. येस, करा. सो मी तुमची आरजे शो सोनाली आणि आज चक्क मी आहे आपल्या सगळ्यांचे, संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके
आदेश बांदेकर भाऊजींच्या होम मिनिस्टरच्या कट्ट्यावरती. सो कसं वाटतंय आज मला पाहताना? इतके दिवस आज ऐकलत आणि आज मी इथे तुमच्यामुळेच, तुमच्या प्रेमामुळे. वा 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 वा, खरंच आहे. पण हे आवाजचं वेगळंच आहे ना सगळं माध्यम. हो, म्हणजे खूप गंमत वाटते कधीतरी. 2 मॉनिटर आपल्या समोर असतात, जशी म्हणाले तुम्ही, खूप सारे बटन्स असतात आणि इकडे फोन एक असतो आणि ते सगळं करत आपण बघत असतो आणि आपलं एक वेगळं जग जे आहे आरजेचं झालेलं असतं. म्हणजे जर दुसऱ्या स्टुडिओमध्ये जर कोणी बघितलं तर ही वेडी आहे का, एकटी बडबडती, हात वारे करते आणि काय चाललंय. पण आमचं आणि आमच्या लिसनर्सचं एक नातं तयार झालेलं असतं आणि मला असं वाटतं की त्या नात्यामुळे हा संवाद जो आहे तो खूप सोपा होतो. म्हणजे तसं पाहिलं तर आम्ही सगळ्यांशीच बोलत असतो, पण तरी प्रत्येकाला वाटतं की नाही, ती फक्त माझ्याशीच बोलतीये आणि ती मलाच काहीतरी सांगतीये. कळलं ना तुम्हाला, आज मला बोलायला मिळणार नाहीये. आलं ना लक्षात? तेव्हा आज याच बोलणार आहेत, कारण आपण यांनाच ऐकणार आहोत. बालपण कुठे गेलं? बालपण औरंगाबादमध्येच गेलेलं आहे. आता मग तिथून पुण्यात कधी? औरंगाबादमध्ये असताना लग्न झालं, ॲज युजल सगळं एज्युकेशन वगैरे झाल्यानंतर, आणि मग तिथे एक जॉब मला मिळाला लग्नानंतर. खरं तर हा रेडिओ जॉकीचा एका प्रायव्हेट FM-मध्ये. तिथे काही वर्ष काम केल्यानंतर पुण्याच्या रेडिओ सिटीमधनं मला ऑफर आली. तात्काळ स्वीकारली. त्याला माझ्या फॅमिलीने खूप मोठा सपोर्ट केला, म्हणजे पुण्याला शिफ्ट होण्यासाठी. पण हा म्हणजे हे क्षेत्र स्वीकारण्यापूर्वी लग्न झालं होतं? नाही, हे क्षेत्र स्वीकारल्यानंतर लग्न झालेलं आहे. ते सुद्धा फोनवरून? हो. नाही, उत्सुकता टाळून ठेवा. बरं, आता बालपण जे घरी कोण कोण? घरी आई, बाबा, आजोबा, मोठी बहीण आणि अर्थात काका काकू. आई माझी सिस्टर इन्चार्ज आहे, आत्ताच जस्ट ती रिटायर झालेली आहे. अनेक वर्ष त्यांनी रुग्णसेवा केली आहे. वडील सुद्धा मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत, ते नॅचरोपॅथीची प्रॅक्टिस करतात. त्याचबरोबर ती शेती पण बघतात. सो आमची स्वतःची शेती सुद्धा आहे. आणि आपण कधी गेलात शेतीत? हो, लहानपण माझं तिथे गेलेलं. नाही, आम्ही जायचो स्पेशली आणि आपला हुरडा वगैरे खाण्यासाठी जायचो. तेवढ्यापुरतं पण पाहिलेलं आहे शेती कसं करतात. वडिलांकडे काम करताना पाहिलेलं आहे की ती कशा पद्धतीने लोकांकडनं काम करून घेतात आणि जे अन्न आपल्याकडे येतं त्याची किंमत किती मोजावी लागते तेव्हा ते आपल्याला मिळतं. लहानपणापासून असा स्वभाव खूप बोलायचा? हो, आवडतो. हां, पण तेव्हा ठरवलं होतं हे प्रोफेशन? नाही, तेव्हा मला 4थीमध्ये असताना पोलीस व्हायचं होतं. पोलीस? हो. बरं. का असं एकदम? नाही, वाटलं म्हणजे असं काहीतरी असं एकदम चॅलेंजिंग फील्ड जे आहे ते स्वीकारायचं आहे, काहीतरी तिकडे आपण करू यात असं वाटायचं. मग चोर कुठे सापडला तुम्हाला? चोर माझ्या कॉलेजमध्ये. हो, बोलवा त्यांना. रोहन, बसा. तुमचं बालपण कुठलं? मी पण औरंगाबादचाच. आणि तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी माझे वडील, माझी आई आणि माझी मोठी बहीण आहे, जी आता हिसारला राहते, दिल्ली. आपण काय करता? मी लोन ऑफिसर आहे, सेल्स ऑफिसर आहे. अरे वा. ओळख कधीपासून? कॉलेजपासूनच तशी ओळख झाली होती आणि एकत्रच ट्युशनमध्ये असल्यामुळे थोडंसं अजून संबंध जास्ती जुळला. वा. मग पुढे काय, आमचा एक ग्रुप होता. आम्ही म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये सगळे आम्ही नेहमी राहायचो सोबत. आणि एक दिवशी असं वाटलं की नाही, आता पुण्याला जाऊया. नाही, औरंगाबादलाच तेव्हा होतो आणि औरंगाबादमध्येच राहता असं वाटलं की चला पुढे काहीतरी एक पाऊल पुढे टाकूया. आणि झालं आमचं. प्रपोज केलं तिला मी, तिने हो म्हणलं. नंतर कोणी? तुम्ही प्रपोज केलं? आयदर ऑर, दोन्ही साईडने इक्वल ग्रीन सिग्नल दोन्हीकडनं होता, त्यामुळे ॲज सच काही जास्ती प्रपोज नाही करावं लागलं. पण मग आता या पुण्यात गेल्या होत्या ना? नाही, आमची लव्ह स्टोरी फोनवरती सुरू झाली ना. फोनवरती प्रपोज केलं होतं त्याने. तेव्हा आम्ही औरंगाबादला राहायचो ना पहिले. पण फोनवरून प्रपोज केलं? हां. समोरासमोर नाही. का? तुम्ही आवाज ऐकत होता? नाही, आमचं जास्ती कन्व्हर्सेशन फोनवरच व्हायचं. आणि माझ्या आईने सांगितलं होतं की तेव्हा हिचे फोन यायचे, तर बऱ्याच वेळेस मी कधी एखाद्याच फोन नाही उचलला, चुकून आईने फोन उचलला तर 1-2दा आईने म्हणल्यानंतर आई म्हणली की कोणाचा फोन आहे, आवाज तसा फार गोड आहे. हो का? आणि आता आवाज कसा आहे? आताही गोडाच आहे. गोडच आहे ना. आता तुम्ही पुण्यात राहता? आता पुण्यात राहतो. तुम्ही पण मग पुण्याला शिफ्ट झाले? नाही, माझ्या जॉबसाठी खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. जर एकतर माझं क्षेत्र हे खूप वेगळं आहे, जिथे वेळेचं काहीही बंधन नाहीये, कधीही कुठल्या वेळेस जावं लागतं. आणि मी आज जर इथपर्यंत येऊन पोचले तर त्यासाठी माझ्या फॅमिलीनी, म्हणजे स्पेशली सासरच्यांकडनं जो मला सपोर्ट मिळाला आहे त्याच्यामुळे. आणि
त्यानंतर माझ्या मिस्टरांनी, म्हणजे माझ्यासाठी त्यांनी त्याचा तिथला जॉब सॅक्रिफाईस केला. आणि माझ्या सासऱ्यांनी मला सांगितलं की तुला वाटतं की जर तू ह्या जॉबमध्ये चांगलं करू शकतेस आणि तुला तिकडे जास्त स्कोप असेल पुण्याला, तर तू इथला आमचा विचार नको करू की आम्ही सोबत राहायलाच पाहिजे किंवा आम्ही तुझ्याकडे येऊ नंतर. आणि त्यानंतर त्यांनी त्याचा जॉब सर्च केला आणि मिळाला. पण मला असं वाटतं की एखाद्या पुरुषाने स्वतःचा इगो बाजूला ठेवून आपल्या बायकोला सपोर्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती त्यांनी केली. आणि प्रत्येक पावलावरती त्याचा सपोर्ट आहे, असं नाही की इथे जॉबसाठीच म्हणून. जरा फार कौतुक होतं असं नाही वाटत त्यात? चांगलं आहे ना, कधीतरी कौतुक करते. नेहमी ती रेडिओवर असताना स्टार्स लोक येतात त्यांच्यावरच अगदी जास्ती, म्हणजे मॅक्झिमम टाइम ती ऑफिसमध्येच असती. आज थोडंसं माझ्यासोबत आहे तर थोडं माझंही कौतुक करते, तर बरं वाटतं. आज कोण कोण आलंय सोबत? आज माझे आई बाबा, माझे सासू सासरे आलेले आहेत. वा वा, आज तुम्ही बोलायचं. सासूबाई, मला तुम्हाला विचारायचंय, काय सुनेबद्दल काय म्हणणं काय तुमचं? ती खूपच गोड आहे आणि तिला मी पहिल्यांदा एंगेजमेंट झाल्याच सांगितलं होतं, सोनाली हे बघ, तुझं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर पहिल्यांदा तू तुझा जॉब पुढं आणि त्याच्यानंतरच तुला स्वतःला प्रूव्ह करू शकशील की मी सोनाली आहे. तर हे पहिल्यांदा लक्षात ठेव आणि माझा प्रत्येक वेळेस तुला सपोर्ट राहील. काय सासरे बुवा, काय वाटतंय आज तुमची सून असं एक छान स्वतःचं नाव केलेलं आहे तिने? हो, जेव्हा तिने पहिल्यांदा पुण्याला जेव्हा तिला नोकरीची ऑफर आली होती या ह्याच्यात, तर तेव्हा तिने सांगितलं होतं की मी जाऊ का? मी म्हटलं बिलकुल जा, औरंगाबादमध्येच राहिलं पाहिजे तू, असं नाही आहेस. तुला तुझं करिअर जर करायचं असेल तर हे बाहेर पडावं लागेल. रोहनला तिथं कुठेही नोकरी मिळेल, काही काळजी नाही आपल्याला. कारण शेवटी कसं असं, स्त्री ही खरं त्या कुटुंबाची महत्वाची व्यक्ती असते, जिच्यामुळे सगळं कुटुंब जास्ती फ्लरिश होतं. रादर. आई बोला, कसं वाटतंय आज लेकीचं कौतुक? खूप आनंद आला. खूप आनंद झालाय. कशी होती लहानपणी शाळेत? खूप खोडकर होती. खूप खोडकर ना? हो, खूप खोडकर, खूप बोलकी, पहिल्यापासून अगदी बोलकी. मग आता त्या रागवलं, कुठे काही केलं की लगेच पेरूच्या झाडं, आमच्या घरी पेरूचे झाड होते, पेरूच्या झाडावर जाऊन बसायची आणि पेरू खायची तिथवरती. पण पेरूच्या झाडावर बसते आणि स्टार कट्ट्यावरती स्टार्सना चण्याच्या झाडावर चढवते. पेरूच्या झाडामुळे सगळं शक्य झालंय का? बाबा काय वाटतंय आता, कसं वाटतं? एकदम खूप आनंद वाटला मला. हो ना. लहानपणी असं कधी वाटलं होतं की ही लेक अशा पद्धतीने काहीतरी वेगळं काम करेल पुढे? असं करेल असं मला वाटलं होतं, पण तिचं जे क्षेत्र होतं ते ह्या क्षेत्रात गेलं असं वाटलं नव्हतं. बरं, लग्न तुमचं लव्ह मॅरेज बरोबर आहे, त्याचा काय किस्सा आहे? तेव्हा मी ॲक्च्युली औरंगाबादला एकटाच राहायचो. माझे आई वडील जॉबच्या हिशोबाने हैदराबादला होते तेव्हा. आणि माझं म्हणजे नेहमी एकटं राहणं, माझे मित्र नेहमी माझ्यासोबत येऊन घरी राहायचे, तर त्यांना नेहमी वाटायचं यार हा एकटा राहतोय काहीतरी. मग त्यांनी माझ्या आईला एक दिवस, आई जेव्हा आली होती तेव्हा त्यांना आईला एकदा जस्ट एक हिंट दिली की असं असं आहे की ह्याचं म्हणजे कुठे अफेअर चाललं आहे, तर तुम्ही आता तसं याचं लग्नाचा विचार करताय तर तुम्ही एकदा तिला बघून घ्या. आणि तो माझा जवळचा मित्र होता आणि आईला पण म्हणजे वाटलं की एकदा मी बघून घ्यावं, म्हणजे हीच ती आवाजवाली पोरगी असेल बहुतेक, तर बघून घ्यावी. आणि त्यानंतर आम्ही हिने तिच्या आईवडिलांना सांगितलं, मी घरच्यांना सांगितलं. मग लगेच होकार झाला? हो, म्हणजे आमच्याकडे प्रॉब्लेम तसा काही आलाच नाही. जेव्हा दोघांना सांगितलं तर दोघांच्या आईवडिलांनी सांगितलं ठीक आहे आम्ही एकदा भेटून घेऊ. आणि ज्या दिवशी आमच्या घरचे हिला पाहिला फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा गेलो तेव्हा हिचा वाढदिवस होता, त्यामुळे नकार मिळणारच नाही ती खात्री होती. बहुतेक गिफ्ट म्हणून त्यांनी होच म्हणलं. अशा तऱ्हेने लग्न झालं आणि मग पुण्यातला हा प्रवास सुरू झाला. घेऊया काही क्षणांची विश्रांती. गप्पा सुरू आहेत आता या क्षेत्राविषयी. एक स्वतःचं नाव करायचं किंवा स्वतःचा ब्रँड करायचा, हा आता सोनाली असा जो काही शो करावा असा वाटला, त्याच्याबद्दल सांगा. कसं काय होतं की मी आधी औरंगाबादला एका प्रायव्हेट FM मध्ये काम करत होते. साधारण 3-1 वर्ष मी तिथे केले आणि त्याच्या आधी मी आकाशवाणीला युवाणी नावाचा एक कार्यक्रम होस्ट करायचे. तेव्हा ओळख अशी नव्हती, पण मी जात होते. औरंगाबादला ओळख निर्माण झाली होती. पण जेव्हा आता पुण्याचा टप्पा, जेव्हा एखादा आरजे एखादी सिटी चेंज करतो तेव्हा मला परत शून्यातून उभं राहावं लागतं. म्हणजे मी औरंगाबादमध्ये किती जरी मोठी असेल तरी पुणेकरांची आणि माझी ओळख नाही आहे तशी.
त्यामुळे शून्यातनं सुरू करण्यासाठी आधी मला माझ्या लिस्नर्ससोबत माझी एक फ्रेंडशिप झाली. म्हणजे मी पहिल्यांदा माझं हे होतं की मला फेम नको आहे, मला ग्लॅमर नको आहे. म्हणजे मग आकाशवाणीचा एक 5 दिवसाची ती ड्युटी असायची, ती मी एन्जॉय करायची. आणि मला असं वाटलं की मी हे एन्जॉय करणारं काम अजून जर पुढे एक करिअर म्हणून जर सिलेक्ट केलं तर त्याच्यामध्ये मला एका वृत्तपत्राकडनं सब एडिटरचा पण जॉब आला होता. पण मी तो काही दिवस केला आणि मला असं वाटलं की नाही, ती मजा मला 5 दिवसात जी मिळते ना ती इकडे मिळत नाही. आणि मग जेव्हा तसंही आधीपासून फुल फोकस होतंच, मी औरंगाबादला काम करत होते तेव्हा, इथे आल्यानंतर तर आता माझं होतं की मी जर माझ्या सगळ्या फॅमिलीने इतका सपोर्ट करून मला इथे पाठवलेलं आहे, तर अर्थातच मग मला काहीतरी केलं पाहिजे ना. तर त्यांना त्यांच्या ह्या डिसिजनवरती कधीच असं वाटणार नाही की आपण काहीतरी केलं आहे. आणि मग सुरुवात झाली. बरं, आता बऱ्याच जणांना जर काम करायचं असेल, कारण सगळा यंग क्राऊड आहे आता, वेगवेगळी फेस्टिवल्स चाललेली आहेत आणि प्रत्येकाला वाटत असं की आपण पण आरजे व्हावं, तर काय करायला पाहिजे? आरजेसाठी सगळ्यांना असं वाटते की मी खूप छान मस्तपैकी माझा आवाज आहे छान, मी खूप छान बोलू शकतो. पण इनफॅक्ट आपण खूप छान बोलू शकतो यापेक्षा की आपण जे बोललेलं आहे ते समोरच्या व्यक्तीला किती ऐकावंसं वाटतंय आणि आपण त्या व्यक्तीला काय कॉन्टेंट देतोय. म्हणजे जो तुम्हाला ऐकणार आहे तो त्याच्या दिवसभराच्या विचारांमध्ये, तो त्याच्या दिवसभराच्या टेन्शनमध्ये असतो. तुमच्या बोलण्याने त्याचा तो 1 मिनिटाला तो विसरू शकेल, त्याचा स्ट्रेस फ्री होऊ शकेल. कारण आपण जेव्हा बोलतो तेव्हा एकटे जरी बोलतो असेल तरी एक पॉझिटिव्ह एनर्जी समोरच्याकडे देऊ शकतो. आणि तुम्ही लाईफमध्ये किती जरी फ्रस्ट्रेटेड असाल तरी तुम्ही जेव्हा ऑन एअर जातात तेव्हा तुम्ही त्या माणसाच्या आनंदाचा विचार केला पाहिजे, ना की तुमचं फ्रस्ट्रेशन तुम्हाला आज संधी मिळाली आहे म्हणून बोलायला पाहिजे. तर आता अनेक जण असे येत असतात आमच्याकडे आणि ते पण हाच प्रश्न विचारतात. नाही, मला कारण काय आहे बघा, कसे योगायोग आहेत. डॉक्टर खराडे मॅडम आल्या होत्या, त्यांनी तर सांगितलं होतं की त्यांना ठराविक वयाच्या 13 वर्षानंतर अचानक अंधत्व आलं, यायला सुरू झालं. त्यामुळे त्यांनी थोडं तरी सृष्टीतले सगळे रंग, पाऊस, सूर्य, चंद्र बघितलेला आहे. पण असे अनेक जण आहेत की ज्यांना त्यांनी बघितले, ज्यांना विश्वसृष्टी माहितीच नाही, त्यांना ती कशी आहे दाखवण्यासाठी प्रयत्न करायचा. यांच्या क्षेत्रात सुद्धा तसंच असतं. 4 बंद खोलीत बसून जे बघितलेलं आहे ते अनेकांपर्यंत पोहोचवायचं, भावविश्व निर्माण करायचं, हे केवढं कठीण काम आहे. नाही, याच्यावरच मला खरं तर सांगावंसं वाटतंय. ही गोष्ट मला तेव्हा कळाली की सगळेजण शो ऐकतात. म्हणजे मी संध्याकाळी ड्राईव्ह टाईमचा शो करत असते रेडिओ सिटीवर, त्यामुळे जो प्रवास ऑफिसमधून सुटलेला लोक आहेत हे माझ्या डोक्यात असते की हे मला ऐकतायत. पण गणपतीमध्ये ना, मी पुण्यातलं जे मानाचं पहिला गणपती, कसबा गणपती, तिकडनं 9 दिवस 10 दिवस लाईव्ह शो करत असते. तर तिथे एक दिवस पुण्यातली कंधशाळा आहे, तिथल्या सगळ्या मुली आल्या होत्या आणि त्यांचं ढोलताशा पथकाचं वादन होणार होतं तिथे. सो मला कॉन्टेंट होता ना ऑन एअरचा की त्या मुली इथे वादन करणार आहे आणि किती ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे. म्हणून मी त्यांच्या मॅमला सांगितलं की आपण त्या मुलींचा वाईट रेकॉर्ड करूयात, कोणी बोलणारे असतील किंवा मी त्यांच्याकडे जाते, कारण की त्या सगळ्या जणी होत्या, जवळपास एक 50 वगैरे जणी होत्या त्या. सो त्या मॅमने सांगितलं अरे छान, आम्हाला आवडेल. आणि त्या मॅमनी फक्त सांगितलं की सध्या आपल्या रेडिओ सिटीची शो सोनाली आहे. तर त्या क्षणी त्या सगळ्या मुली मला शोधायला लागल्या की कुठे आहे कुठे. आणि मी जेव्हा त्यांच्यामध्ये गेले तर कोणी माझा हात लावतंय, कोणी मला कानाला लावतंय, कोणी माझा अरे तुझा चष्मा आहे का, अरे आणि तुझे केस किती लांब आहे, तू सांगितलं होतंस ना मी आत्ता हेअरकट केला आहे, तुला चष्म्याचा फ्रेम बदललेली आहे, तुझा चष्मा बघू कुठे आहे. सो त्यांचा तो प्रत्येक स्पर्श मी जे ऑन एअर बोललेली आहे ते मला सांगत होता. म्हणजे मला लक्षात आलं की आपण बोलून जातो ना, मी 4 तासाचा शो करते, अनेक गोष्टी मी बोलत असते, पण त्या किती आठवण ठेवतात त्या गोष्टीची की अरे हे ऐकलं आणि तू तेव्हा बोलली होतीस ना. किती छान अनुभव आहे हा. या शो सोनाली बरोबर आत्ता बोलतो आहोत. खरं तर 6:30 ते 7 ही वेळ आणि 7 नंतर आता सोनालीला पटकन पुन्हा स्टुडिओत जायचं आहे, त्यामुळे ती खूप बिझी असेल. तुम्ही हे सगळं कसं जमवता? हे मी माझ्या ना आईकडनं बघितलेलं आहे. ती मी जेव्हा लहानपणापासून ती जॉब करते आणि ती कसं मॅनेज करते, ती फॅमिली मॅनेज करते, ती नातेवाईक मॅनेज करते, ती सगळे सण मॅनेज करते. आणि जर ती हे सगळं करू शकते तर हा चांगला आदर्श माझ्यासमोर होता. आणि लग्न झाल्यानंतर अर्थातच दुसरी आई मला मिळाली, ती पण तसंच छान मॅनेज करते सगळं की कुटुंबही बघायचं आहे, सुनेला म्हणजे तिचं आणि माझं तर एक नवीन नातं निर्माण झालं होतं. सो कुठल्याही माझ्या कामाची जबाबदारी तिला असं न वाटतं की बाबा मीच करते किंवा तिनेच करायला पाहिजे, असं न करता इक्वल बॅलन्स कसा करायचा तर दोघींनी मला शिकवला. आणि त्यासाठी सपोर्टिव्ह नवरा असणं पण खूप गरजेचं आहे. छान. तुम्हाला विचारतो पटकन की समजा 100 तास असतील आणि तुम्हाला दोघांना बंद खोलीत ठेवलं तर तुम्ही किती वेळ बोलाल आणि या किती वेळ बोलता? मी हार्डली 10 मिनिटं पण नाही बोलू शकणार 100 तासात. हो. आणि उरलेला सगळा वेळ ह्याच बोलणार? बिलकुल. म्हणूनच ती आरजे. काय झालंय मुलाचं बघितलं का तुम्ही? हा, आता तुम्ही चौघांनी मला पटकन सांगा की काय सांगाल यांना. आज आशीर्वाद द्यायचा झाला दोघांना तर काय द्याला?
काय असंच पुढे चालू द्यावं त्यांनी काम आपलं, याच्यात प्रगती करावी हिनी. बऱ्याच ह्याच्यात ती 1-2 पिक्चरमध्ये सुद्धा तिने काम केलेलं आहे. अरे हां, येलो मध्ये तुम्ही जे येलो बघाल मध्ये ती त्याच्यात सुद्धा ती कॉमेंट्री शेवटची जी ती केलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की हिने असंच पुढे जात राहावं, काय काळजी नाहीये. बरं आता उखाणा घ्यायचा. दररोज संध्याकाळी 5 ते 9 तुम्ही ऐकतात शो 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 सोनालीचा आवाज. रोहन आणि घरच्यांच्या साथीमुळे सोपा झाला आहे करिअरचा प्रवास. आदेश बांदेकर भाऊजींच्या आग्रहावरनं संपूर्ण महाराष्ट्राला सांगते आज. वा वा वा, खूप छान. आणि उखाणा तर झाला, म्हणजे आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा आणि अर्थातच पैठणी देण्याचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. सोनाली वहिनींना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. थँक्यू सो मच. सोनाली वहिनींचा सन्मान करूया. तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी देऊ. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सचा हा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात.